अध्यक्ष महोदय, जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्रात 28,368 हेक्टर क्षेत्र बाधित झालं। मे ज्या महिन्याची चर्चा आता अध्यक्ष महोदय सुरू आहे, 77,300 हेक्टर क्षेत्र या महाराष्ट्रातलं बाधित झालं आणि जून 25 मध्ये 14,271 1,20,000 हेक्टर जमीन महाराष्ट्रामध्ये आज बाधित आहे अवकाळी पावसामुळे आणि अतिरिक्त पावसामुळे। अध्यक्ष महोदय, स्ट्रेट फॉरवर्ड एक प्रश्न मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून मला करायचा आहे। 2 GR आहेत अध्यक्ष महोदय। एक आहे 1 जानेवारी 2024 चा GR इलेक्शनच्या आधीचा होता। दुसरा GR आहे 30 मे 2025 इलेक्शन नंतरचा। 1 जानेवारी 2024 च्या GR प्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी नुकसान झालं असेल 13,500 रुपये मिळायचे, बागायतीला 27,000, फळबागाला 36,000 आणि मदतीची मर्यादा 3 हेक्टर होती। जो 30 मे 2025 चा GR आहे ती मदत कमी केली गेली। कोरडवाहूला 8,500, बागायतीला 17,000 म्हणजे 27,000 वरनं डायरेक्ट 17,000, फळबागा 22,000 म्हणजे 36,000 वरनं 22,000 आणि मदतीची मर्यादा 2 हेक्टर करण्यात आली। संत्र्याचं उदाहरण घेतलं तर एका शेतकऱ्याला एकटा हेक्टरसाठी पूर्वीच्या GR प्रमाणे 1 जानेवारीच्या GR प्रमाणे 1,08,000 रुपये मिळाले असते, पण आता नवीन जो GR आलेला आहे इलेक्शन नंतरचा त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला 45,000 रुपये मिळणार आहे। स्ट्रेट फॉरवर्ड माझा प्रश्न आपल्याला मंत्री महोदयांना आहे, आमची मागणी आहे, महाराष्ट्राची मागणी आहे की 30 मे 2025 च्या GR प्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत देऊ नये। पॉइंटेड प्रश्न, तुम्ही येत्या काळामध्ये जी शेतकऱ्याला मदत या अवकाळी पाऊस आणि नुकसान झालेलीची जी आहे ती 1 जानेवारी 2024 च्या GR प्रमाणे देणार का? दुसरा प्रश्न असा आहे की पीक विमा योजनेमध्ये जे 4 ट्रिगर्स होते ते काढण्यात आलेले आहे। म्हणजे आता जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर नवीन आपली जी पीक विमा योजना आहे त्यात जो निकष आहे त्याच्यामध्ये अवकाळी पावसाची मदत ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळू शकत नाही। त्याच्याच बरोबर या विम्यामध्ये एक ट्रिगर अजून एक काढला गेला आहे की जिथं पेरणी झाली नाही, जसं की 140 लाख हेक्टर जमिनीवर महाराष्ट्राने पेरणी होती, आता फक्त 40% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। पूर्वीच्या विम्याच्या निकषाप्रमाणे नाही तर ट्रिगर प्रमाणे तिथं ती मदत दिली जात होती, पण आता नवीन जे काही आपण विमा कंपनीला करार केलेला आहे त्यातून जो ट्रिगर काढलेला आहे त्यातून आता पेरणी जर झाली नसेल तर त्या सर्कलमध्ये त्या शेतकऱ्याला मदत मिळणार नाही। त्यामुळे हे जे ट्रिगर काढलेले आहेत ते ट्रिगर परत तुम्ही या विमा कंपनीच्या करारामध्ये तुम्ही टाकणार आहात का, असा दुसरा प्रश्न आहे। या 2 प्रश्नाचे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पवारांनी या ठिकाणी काही आजपर्यंत झालेल्या अवकाळी पावसाचे आकडे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। जानेवारी 25 ते मे 25 पर्यंत साधारण 75,355 हेक्टर क्षेत्र हे या अवकाळी पावसानं बाधित झालेलं आहे आणि आता अलीकडे जो पाऊस पडला आहे याचे पंचनाम्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी गतीनं सुरुवात आहे। त्याचा आढावा सुद्धा मी घेतोय आणि निश्चितपणानं हा सगळा आढावा आल्यानंतर या संदर्भातली मदत आपण NDRFचे जे निकष आहेत त्या निकषानुसार त्या ठिकाणी आपण ही मदत करणार आहोत। आपण सांगितलं की बाबा 24 ला जार निघाला होता, 23 च्या जार प्रमाणे आता आपण पैसे देतोय, परंतु जे मे पर्यंतचं नुकसान झालेलं आहे 31 मे यांना आपण 24 च्या जार नुसारच पैसे देणार आहे। परंतु खरीपाचा जो हंगाम आता सुरू झाला आहे याला आपल्याला NDRFच्या निकषानुसारच पैसे द्यावे लागतील। आपली जी अतिरिक्त जी मागणी आहे आपण म्हणताय की 24 प्रमाणे देण्यात यावी, या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल।